हां घ्या घ्या. इतना बाढ़ भी आ गया तो हां 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 सुरू केलं ना. मी शालिनी राजेंद्र मुंडे, भारतीय जनता पार्टीची राज्याची सेक्रेटरी आहे आणि पूर्व विधानसभामधली मतदार आहे आणि आदरणीय मंत्री महोदय अतुलजी सावे साहेबांच्या प्रचारासाठी आम्ही सज्ज झालेलो आहोत आणि प्रचार हा आजचा नसून आम्ही गेल्या 2014मध्ये केला, 19ला केला आणि 24ला केला. कारण पूर्व विधानसभा ही अशी विधानसभा होती की विकासापासून कोसो दूर होती. इथले रस्ते असतील, पाणी असेल, ड्रेनेज असेल, इथल्या कुठलीही सुविधा नव्हती. जसं आम्ही रेणुकानगर भरतनगरमध्ये 2014मध्ये प्रचार करत होतो तर तिथल्या महिलांजवळ आम्ही जाऊन बसत होतो तर अक्षरशः बाजूनी नाले होते, पाणी नव्हतं, रस्ते होते सगळे खोदलेले होते, कुठेही असा रस्ता नव्हता. पण 2014मध्ये अतुलजी सावे साहेब आमदार झाले आणि त्यांनी जो विकास केला त्या विकासाचा आलेख 2019च्या इलेक्शनमध्ये खूप उंचावला आणि सरकारकडून असलेल्या सत्तेत असलेल्या पक्षाचे ते मंत्री झाले आणि मंत्री झाल्यानंतर त्यांनी जो तळागाळातल्या लोकांसाठी जो शब्द दिला होता तो पूर्णत्वास नेला. आज तुम्ही बघा गुन्हेगारी विभाग हा कुठल्याही याच्यातला निधी आणून काम करू शकत नव्हते, पण गुन्हेगारी कायदा आला आणि गुन्हेगारीची घरं नियमित केल्या गेली. सिडकोचा पण आता कायदा आला आणि सिडकोमध्ये पण सगळे घरं आता लीजवर ते करून दिले. म्हणजे सरकारमधल्या वेगवेगळ्या योजना असतील आणि महिलांच्या बाबतीत तर बोलायचं काय. 2014मध्ये भाजपचं सरकार आलं आणि सरकारांनी बघितलं की सगळ्या मतदाराच्या महिलांनी केलं. त्या महिलांसाठी जे पुरुष होते त्यांचे 4 खाते बँकेत होते, पण महिलांचं बँकेची पायरीसुद्धा कशी असते, बँक काय असते हे माहिती नव्हतं. पण मोदी सरकारने 2014मध्ये 0 बॅलन्समध्ये बँकेतले खाते खोलले. तेव्हा लोक आम्हाला हसत होते की बँकेत खाते खोलून काय करणार. त्यांचे पतीसुद्धा आम्हाला विचारत होते की आमच्या बायकोचं खातं करून काय करणार. पण जेव्हा आम्ही खाते खोलले आणि सरकारच्या वेगवेगळ्या योजना आणून त्यांच्या ऑनलाईनमधून त्यांच्या अकाउंटला गेला म्हणजे भ्रष्टाचार थांबला. त्यामुळं या सगळ्या विरोधी पक्षाच्या पोटात दुखायला लागले की प्रत्येक काम हे ट्रान्सपरंट. मोदीजींनी सांगितलं होतं पहिल्याच दिवशी की मी खाणार नाही आणि खाऊ देणार नाही. त्या विचाराने ग्राउंडला काम सुरू आहे आणि आज 10 वर्षामध्ये तुम्ही बघताय पूर्ण देशामध्ये रस्ते असतील, दळणवळणाची साधनं असतील, व्यवसाय असेल, महिला सक्षमीकरण असेल. आज महिला मोफत भाडं अर्ध भाडं असल्यामुळे महिला प्रवास करू शकता. परत आता महिलांना जन खात्यामध्ये कोरोनाच्या काळामध्ये त्यांना पैसे आले, त्यांना आता महिलांना 3 मोफत सिलेंडर आपण देतो आहे. महिलांना मोफत गॅस दिला. आज तुम्ही बघितलं शहरामध्ये महिलांना मजदुरी करून सिलेंडर घेणं हे कठीण होतं, पण त्यांना 100 रुपयामध्ये आपण सिलेंडरसुद्धा पोचवलं आणि आज महिलाचा कल हा भारतीय जनता पार्टीकडे खूप चांगल्या पद्धतीने गेला आणि 50% असलेलं महिलाचं मतदान हे अतुलजी सावे साहेबांना आम्ही काढून देणार. आणि महिलांसाठी आता जे आम्ही 1500 रुपये देतोय, आता आमच्या सरकारने 21 रुपयाची जी पूर्णत्वास मागणी सांगितली आणि ती सुद्धा आम्ही सरकार आल्यानंतर पूर्ण करणार आहे. आणि राहुल गांधींनी सांगितलं की आम्ही आता 3000 देणार आहे. पण त्यांना माझा प्रश्न आहे की तुम्ही आधी म्हटले होते की 1500 रुपये कुठून देणार, पण त्यांनी कधी विचार केला का. एका नोकरीवर असलेल्या पती पत्नी 2.5 लाख पगार असतो आणि त्या घरात लाखांनी उत्पन्न असतं आणि माझ्या गरीब बहिणीला वाढीवर जर 1500 रुपये असेल त्यांच्या पोटात तर त्यांच्या पायाखालची जमीन घसरली की 50% महिलाचं मतदान हे भारतीय जनता पार्टीच्या पार्टीणार आहे, महायुतीच्या पार्टीत आहे. कारण महायुतीचं काम हे राज्याच्या विकासाचं सुरू आहे आणि त्या विकासाचा भाग म्हणून आम्ही भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ते काम आहे. मला आज आनंद होतोय की चांगल्या कामामध्ये मी सुद्धा साक्षीदार आहे आणि अतुलजी सावे साहेबांची 3ऱ्यांदा हॅट्रिक होणार असून अजून ते पुन्हा कॅबिनेट मंत्री होणार आहे आणि पूर्व विधानसभेचा चेहरा मोहरा पूर्ण महाराष्ट्रातला 1 नंबरचा विधानसभा होईल अशी मी ग्वाही देते आणि थांबते. जय महाराष्ट्र.